प्रशांत कोरटकरला श्वसनाचा त्रास असल्याची माहिती समोर येते। त्रास झाल्यानंतर कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। यापूर्वीपासूनच कोरटकरला श्वसनाचा त्रास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कोरटकरच्या छातीत दुखल्याचं सुद्धा सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचं प्रकरण आहे आणि त्यामधील आरोपी असलेले प्रशांत कोरटकर यांनी आता कबुली सुद्धा दिलेली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर सध्या कारवाई सुरू आहे, तपास सुरू आहे। तसंच चौकशी सुद्धा काल त्यांची 5 तास पूर्ण झाली। यानंतर प्रशांत कोरटकरला श्वसनाचा त्रास असल्याची माहिती समोर येते आणि हा त्रास झाल्यानंतर कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। दरम्यान यापूर्वीपासूनच कोरटकरला श्वसनाचा त्रास असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। कोरटकरच्या छातीत दुखल्याचंही सूत्रांकडून कळतंय। कोरटकरने या सगळ्या संदर्भामध्ये कबुली दिल्यानंतर आपण पाहतोय सध्या पोलिसांचा एकीकडे तपास हा सुरूच आहे। विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। विशाल, ऋतुजा, प्रशांत कोरटकरनं जो पोलिसांना जो कबुली जबाब दिला की इंद्रजित सावंत यांना जो केलेला फोन होता तो त्याचा आवाज होता, त्याचा फोन त्यानेच केलेला फोन होता। त्याच्यानंतर सकाळी त्याची मेडिकल वैद्यकीय तपासणी देखील झाली। या वैद्यकीय तपासणीमध्ये त्याला काही श्वसनाचा त्रास असल्याची सुद्धा माहिती समोर येते। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरटकरला यापूर्वीपासूनच श्वसनाचा त्रास आहे आणि काही सूत्रांकडून अशी माहिती देखील मिळते की त्याच्या थोड्याफार प्रमाणात छातीत दुखल्याचं देखील माहिती घ्यायची मिळते। वैद्यकीय तपासणी घ्यायची झालेली आहे, मात्र याचा अहवाल जो आहे तो अद्याप आलेला नाही। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी काय नेमकी कारवाई करतात, काय नेमके वैद्यकीय तपासणी अहवालानंतर काय नेमकी भूमिका घेतात हे पाहावं लागतंय। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।